साथ तुषार तुषार मडवी जो इस समय नॉन स्ट्राइकर्स एंड पर नजर आ रहे हैं। सुमित स्ट्राइक लेने की तैयारी में फील्डिंग का थोड़ा मुआयना करते हुए देख रहे हैं कि कहां पर कितने खिलाड़ी रखे गए हैं। ऑफ साइड में उनके लिए एक शॉर्ट थर्ड मैन है, बैकवर्ड पॉइंट है, कवर पॉइंट पर खिलाड़ी और एक कवर में खिलाड़ी है। बैकवर्ड पॉइंट के जो खिलाड़ी है वो लगभग गली की तरफ, गली आप कह सकते हो, एक लॉन्ग ऑफ रखा गया है, यानी कि ऑफ साइड में 5 फील्डर्स है, ऑन साइड में 4 खिलाड़ी, जिसमें डीप मिड विकेट बाउंड्री पर खिलाड़ी रखा गया है। मिड ऑन सर्कल के अंदर है एक बैकवर्ड स्क्वायर लेग और एक शॉर्ट फाइन लेग। तो 5 और 4 की व्यूह रचना है और पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए देवेश। साइड आर्म गेंदबाजी के लिए प्रसिद्ध है, लसित मलिंगा के स्टाइल में बॉलिंग करते हैं। मैच की पहली गेंद, बहुत अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद थी ये, हल्का सा मूवमेंट और क्रीज में से ही टेंटेटिव पुश करने का प्रयास, बिल्कुल पैरों में हलचल नहीं थी सुमित के, नथिंग शॉट जिसे कहते हैं उस तरह से ही खेलने का प्रयास किया था उन्होंने। डॉट गेंद के साथ शुरुआत हुई है मैच की। इस बार स्वीप किया गेंद हवा में और इनफील्ड को क्लियर किया है। गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग की तरफ, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ बल्कि, और गेंद मैदान के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। कहाँ पर नहीं है, पावर प्ले का लाभ उठाते हुए स्लॉग स्वीप किया और 4 रन प्राप्त किए। इस बार दूर से खेला, मिस टाइम स्ट्रोक, ओ आसान सा कैच, लड्डू कैच था लेकिन कैच लपक नहीं पाए फील्डर। ओवर थ्रो भी हुआ है, 2 रन जरूर मिलेंगे यहाँ पर। किस्मत काफ़ी अच्छी बल्लेबाज सुमित राणी की, बिल्कुल सरल अवसर था, इससे आसान कैच और क्या हो सकता है। ज़्यादा गति भी नहीं थी स्ट्रोक में, लेकिन कहीं ना कहीं फील्डर ने बहुत सहजता के साथ उस कैच को लेने की कोशिश की, बड़ा ही कैजुअल अप्रोच नज़र आया और आखिरकार कैच ड्रॉप हुआ है। एक बार फिर से गेंदबाज, और इस बार गैप में निकाल दिया है और निश्चित रूप से ये गेंद भी बाउंड्री के बाहर जा सकती है, लेकिन रुक गई है थोड़ी सी। क्या मैदान के अंदर या बाहर? बाहर। 4 रन और। पहले ओवर में 3 चौके आए और पहले ओवर के बाद स्कोर हुआ है 14 रन बिना किसी नुकसान के। परी 11 टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई ये टीम, सामने टीम है स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान। दोनों भी टीमें एक एक मुकाबला हारी है और इस मैच में जीतना बेहद ज़रूरी दोनों टीमों के लिए। यदि चुनौती बरकरार रखनी है भाल द्वारली प्रीमियर लीग सीज़न 4 में, तो ये मैच किसी भी हाल में इन दोनों टीमों को जीतना होगा। लेकिन जीत तो एक ही टीम की होने वाली है और वही तो मज़ा है, उसी वजह से बहुत अच्छा संघर्ष इन दो टीमों के बीच में हमें देखने को मिलेगा, इसमें कोई संदेह नहीं है। नया ओवर लेकर कप्तान मनोज रसाल तैयार होते हुए द्वारली विलेज एंड से।
हल्की से शॉर्ट गेंद हुक कर दिया है, खूबसूरती के साथ खेला है खाली क्षेत्र में। हालांकि आउटफील्ड में गेंद काफ़ी धीमी हो गई है और बढ़िया कोशिश फील्डर की, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के नज़दीक गेंद को अंदर धकेला और इसी बीच 2 रन लेने का मौका था वहाँ पर। एक छोटा सा पत्थर है वहाँ पर शायद उसी पर, उसके थोड़ी आगे जाकर गिरी गेंद, नहीं तो ये बिल्कुल चौका होना चाहिए था। बहुत कंट्रोल के साथ हुक शॉट खेला गया था, लेकिन बॉलर थोड़े से किस्मत वाले रहे कि चौका नहीं मिला बैट्समैन को। तुषार का खाता खुला। इस बार क्रॉस बैटेड शॉट इनसाइड एज लेकर गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग पर, फील्डर मौजूद है वहाँ पर। केवल 1 रन लेने का मौका तुषार के पास। तुषार पहुंचे 3 पर और टीम का स्कोर 17 रन बिना किसी नुकसान के। अब सामना करेंगे सुमित राणे, 14 पर बैटिंग कर रहे हैं, 3 चौके लगाए हैं, लेकिन तीसरा चौका जो लगाया उन्होंने बहुत ही बढ़िया स्ट्रोक था, स्टीयर किया था गेंद को थर्ड मैन की तरफ। तेज गेंद अंदर की तरफ लाया था, बैट्समैन काफ़ी ज़्यादा शफल कर चुके थे और अंपायर का इशारा वाइड। सही फैसला, क्योंकि लेग स्टंप के थोड़ी बाहर थी गेंद। इन कटर डालने का प्रयास, लेकिन लाइन खराब रही। इन कटर गेंदबाजी करनी हो तो एक आदर्श लाइन यही रहती है कि ऑफ स्टंप के बाहर से गेंद को पिच कराया जाए और ऑफ स्टंप या मिडिल स्टंप की तरफ लेकर आए गेंदबाज। यदि लेग स्टंप पर पिच होगी तो ज़रूर दिशाहीन रहेगी गेंद। इस बार बैट का फेस खोलते हुए दिशा दिखाई है, हालांकि गैप नहीं ढूंढ पाए। गली के फील्डर गेंद पर आए, तब तक 1 रन लेने का अवसर। पहले ओवर में 14 रन आए थे, लेकिन इस ओवर में अभी तक हालांकि कोई बाउंड्री तो नहीं आई है, लेकिन अच्छी बैटिंग देखने को मिल रही है। स्कोर 19 पर पहुंच चुका है। गति में परिवर्तन, फुल टॉस हुई गेंद, मिस टाइम स्ट्रोक, फील्डर गेंद के नीचे डीप स्क्वायर लेग पर और कोई गलती नहीं। अच्छा कैच, पहले विकेट का पतन होता हुआ। सुमित राणे ऑफ स्टंप के बाहर निकले, कट करना चाहते थे, बीट हुए और वाइड गेंद का इशारा। हालांकि पहले ऐसे लगा कि ऑन साइड में खेलना चाहते थे, लेकिन फिर देखा कि काफ़ी ऑफ स्टंप के बाहर गेंद है, अपना स्ट्रोक भी बदला सुमित ने, लेकिन दिशाहीन गेंद थी। स्कोर बढ़ता हुआ परी 11 का 20 रन 1 विकेट के नुकसान पर। अभी भी पावर प्ले चल रहा है। इस बार बहुत ही करारा ड्राइव, लेकिन सीधे फील्डर के पास और कोई गलती नहीं, लॉन्ग ऑफ पर एक और विकेट का पतन।
बैटिंग कर रहे थे सुमित राणे, लेकिन बहुत ज़्यादा देर तक क्रीज पर टिक नहीं पाए। लॉन्ग ऑफ को क्लियर करने का प्रयास किया उन्होंने, रिस्क उठाया और उसमें अपना विकेट उन्होंने गंवा दिया है। 15 रन बनाकर आउट हुए सुमित। टीम का स्कोर है 20 रन 2 विकेटों के नुकसान पर। दोनों भी ओपनर्स पेविलियन में लौट चुके हैं और अब मिडिल ऑर्डर के बल्लेबाज क्रीज पर है। अशोक वन डाउन खेलने के लिए आए हैं। नए बैट्समैन नंबर 4 पर आकाश। अच्छी बैटिंग करनी होगी यदि 60 या उसके ऊपर स्कोर को लेकर जाना है तो। एक और कैच हो सकता है, फिर से लॉन्ग ऑफ के खिलाड़ी गेंद के नीचे और फिर से बढ़िया कैच। लगातार 2 गेंदों पर 2 विकेट्स और इस ओवर में गिरने वाला ये तीसरा विकेट। कैचिंग प्रैक्टिस करा रहे थे फील्डर को। देवेश थे फील्डर लॉन्ग ऑफ पर और लगातार दूसरा कैच लपका है उन्होंने। ताकत झुकी नहीं, स्ट्रोक में केवल चिप कर दिया और हवा में खेल बैठे थे। लेकिन देवेश की जितनी भी सराहना की जाए उतनी कम। काफ़ी आगे दौड़ते हुए चले आए और बहुत अच्छी सुरक्षित हाथों की जोड़ी गेंद के नीचे पेश की उन्होंने। बढ़िया फील्डिंग करते हुए देवेश अपनी टीम के लिए। तो कप्तान काफ़ी सफल रहे अपने ओवर में। 6 रन देकर 3 विकेट्स लिए मनोज रसाल ने। 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। स्कोर 20 रन 3 विकेटों के नुकसान पर। पारी जो है वो थोड़ी सी लड़खड़ाती हुई नज़र आ रही है। क्रिकेट के खेल में पार्टनरशिप्स बहुत महत्वपूर्ण होती है। चाहे फिर 2 बॉलर्स गेंदबाजी करे या फिर 2 बल्लेबाज क्रीज पर हो, पार्टनरशिप का होना ज़रूरी। अक्सर हम देखते थे टेस्ट क्रिकेट में, खासतौर पर जब दक्षिण अफ्रीका टीम की ओर से मोर्ने मॉर्कल और डेल स्टेन बॉलिंग किया करते थे, उनके बीच में पार्टनरशिप होती थी। ऐसी कई जोड़ियां हालांकि बॉलिंग में भी रही है। आमतौर पर पार्टनरशिप की जब चर्चा होती है तो बल्लेबाजी का जिक्र होता है। यहाँ पर बल्लेबाजी में एक अच्छी पार्टनरशिप चाहिए। गेंदबाजी में परिवर्तन। बायत के गेंदबाज प्रमोद सूर खादे आक्रमण पर। अच्छी गेंद थी लेकिन उतना ही बढ़िया स्ट्रोक स्टीयर किया है। थर्ड मैन को बीट किया। सर्कल के अंदर थे खिलाड़ी और गेंद थर्ड मैन बाउंड्री के बाहर। शानदार नजाकत भरा चौका। कि बॉलर के पास भी गति नहीं है, लेकिन जो कुछ गति थी उसका फायदा उठाया। गेंद को टर्न होने दिया और हल्के से बैट का फेस खोला कृष्णा ने। चौका बटोरा। इस बार तेज गेंद बैक टू द बॉलर। बढ़िया फील्डिंग फॉलो थ्रू में। हालांकि अच्छा ड्राइव था। अपने आप को रूम देकर बिल्कुल हाफ वाली में लेकर गेंद को ड्राइव किया था, लेकिन गैप नहीं ढूंढ पाए सीधे बॉलर की तरफ और निश्चित रूप से कुछ रन्स बचाए गेंदबाज ने। पीछे हालांकि फील्डर मौजूद है लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। इस बार इनसाइड आउट चिप किया गेंद हवा में। फील्डर कोशिश कर रहे हैं कैच के लिए, लेकिन फील्डर से दूर खेला है। 3 खिलाड़ी प्रयासरत वहां पर। इससे पहले कि फील्ड किया जाता डीप कवर में 2 रन लेने का मौका। थोड़ा क्लासिकल क्रिकेट। जब भी प्रमोद आते हैं खासतौर पर गेंदबाजी के लिए, उनकी बॉलिंग भी देखने लायक होती है। गेंदों को टर्न कराते हैं, आर्मर का इस्तेमाल करते हैं, तेज़ डालते हैं। पहले मैच में हमने देखा था कि उन्होंने चाइनामैन गेंद भी की थी। तो काफ़ी सारी विविधता उनके बॉलिंग में है, लेकिन बैट्समैन भी चतुराई से खेलते हैं उनके विरुद्ध। ये आज देखने को मिला है। प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स खेलने का प्रयास हो रहा है। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन। परी 11 टीम इस समय पहले बैटिंग कर रही है टॉस जीतने के बाद। और इस बार अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक खेलने का प्रयास, अपील वहां पर, लेकिन अंपायर की सहमति नहीं। रिवर्स खेलने का प्रयास किया था लेग बाय का इशारा करते हुए अंपायर। 1 रन की बदौलत स्कोर अब 27 पर पहुंचता हुआ। ये तीसरे ओवर का खेल चल रहा है। तो अभी तक बहुत तेज़ गति से रन्स आए नहीं है। हालांकि पहले ओवर में 14 रन आए थे, लेकिन उसके बाद बेहतरीन बॉलिंग और फील्डिंग देखने को मिली। दूसरे ओवर में मनोज रसाल ने अपनी टीम की वापसी कराई पूरी तरह से। 3 विकेट्स झटके। हल्का सा फ्लाइट दिया। इस बार ओवर पिच बनी गेंद कारपेट के सहारे ऑन ड्राइव किया है। केवल 1 रन।
तो दोनों बल्लेबाज इस बात को भी भली भांति समझ रहे हैं कि उनको विकेट पर टिकने की ज़रूरत है। रन्स तो बनाने ही है, केवल विकेट पर टिकने से भी कुछ होने वाला नहीं है। रन्स भी आपको तेज़ी से बनाने होते हैं जब आप लिमिटेड ओवर्स का क्रिकेट खेलते हो। तो रन्स भी हर गेंद पर लगभग हम देखें तो बनाने का प्रयास हो रहा है। प्रमोद एक बार फिर से लेफ्ट आर्म अराउंड द विकेट। ओह, इस बार काफ़ी ज़्यादा टर्न, बहुत ही शानदार गेंद थी ये। हवा में ड्रिफ्ट होकर अंदर की तरफ आई थी, लेकिन टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ घूमी। इस विकेट में टर्न तो मौजूद है। और वैसे भी प्रमोद एक ऐसे बॉलर है, मेरे ख्याल से ओवर खत्म हो चुका है। जी हाँ, हमारे स्कोरर बता रहे हैं कि ओवर खत्म हुआ है। हमारे जो प्रोफेशनल अंपायर्स हैं वो लंच ब्रेक के लिए गए हैं, तो ये बात हम समझ भी सकते हैं। ओवर की समाप्ति, स्कोर 28 रन 3 विकेटों के नुकसान पर। अपने आप बढ़ भी जाती है, जिम्मेदारी अच्छी तरह से जानते और पहचानते हुए मनोज रसाल उदाहरण देकर नेतृत्व करते हुए, अच्छी गेंदबाजी और अच्छा क्षेत्र रक्षण उनकी ओर से। और इस बार बॉलर के सिर के ऊपर से ड्राइव किया, शानदार स्ट्रोक, लेकिन गेंद बाउंड्री के बाहर नहीं गई है। ये दूसरी बार ऐसा हुआ है इस मैच में कि जहां पर 4 रन मिलने चाहिए थे वहां पर चौका मिला नहीं है, क्योंकि आउटफील्ड में गेंद थोड़ी सी धीमी हो रही है या फिर रिटर्न भी आ रही है। बाउंड्री के बाहर जो गेंद जानी चाहिए वो फिर से अंदर की तरफ आ रही है। बहुत ही करारा हेलीकॉप्टर स्ट्रोक था ये।
हालांकि कैच करने की कोशिश की थी गेंदबाज ने, लेकिन उनके लिए उतना आसान नहीं था। 2 रन मिले और स्कोर अब 31। मनोज एक बार फिर से राइट अम ओवर द विकेट। इस बार धीमी गति की शॉर्ट पिच गेंद हुक किया, गेंद हवा में, फील्डर बहुत दूर है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। इस बार गेंद 4 रन। स्कोर बढ़ता हुआ 35 रन, 3 विकेटों के नुकसान पर। यह चौका निकला है कृष्णा के बल्ले से। इस ओवर में अभी भी 2 गेंदें बची हुई है। मनोज की अगली गेंद, और इस बार लपेटा है ऑन साइड में, गैप में खेल दिया है। जबरदस्त टाइमिंग और प्लेसमेंट। देखना है 4 है या 6। अंपायर के इशारे की प्रतीक्षा की जा रही है और ये 6 रन। उम्दा बैटिंग अब देखने को मिल रही है कृष्णा द्वारा, और इसी तरह की बल्लेबाजी की कहीं ना कहीं उम्मीद थी। ओ इस बार काफी ज्यादा उछाल, नो बॉल का इशारा अंपायर द्वारा। हाइट कुछ ज़्यादा ही थी इस गेंद में, और अगली गेंद रहेगी फ्री हिट। अच्छा मौका है बल्लेबाज के पास बल्ला घुमाने का। स्कोर आगे बढ़ता हुआ 42 रन। इस ओवर के बाद और 2 ओवर का खेल बचा हुआ है पारी में, तो फिर से कहीं ना कहीं वही बात जो पहले 3 मैचेस में देखने को मिली कि 60+ टारगेट। इस बार बल्ले का किनारा लगा है, कैच लिया गया है, लेकिन फ्री हिट गेंद है, बल्लेबाज आउट होने वाले नहीं है। देखिए विकेट कीपर तो भूल ही गए थे, और ऐसा कई बार होता है। यहाँ तक कि स्कोरर कमेंटेटर्स भी कई बार भूल जाते हैं, अंपायर्स भूल जाते हैं। लेकिन कोई रन नहीं आया फ्री हिट गेंद पर, फ्री हिट गेंद का फ़ायदा उठा नहीं पाए बल्लेबाज। तो डॉट गेंद के साथ चौथे ओवर का खेल पूरा होता हुआ स्कोर हुआ है 42 रन परी 11 का, 3 विकेटों के नुकसान पर। चार ओवर के बाद 42 पर 3, यह है स्थिति परी 11 की। एक अच्छी पार्टनरशिप बन रही है आकाश मात्रे और कृष्णा मडवी के बीच में। कृष्णा उसमें थोड़े डोमिनेंट पार्टनर रहे हैं, आक्रामक बैटिंग की है, हालांकि डॉट गेंदें भी उन्होंने खेली है। 13 गेंदों में 22 रनों की साझेदारी चौथे विकेट के लिए। और टीम की जो स्थिति थोड़ी नाजुक हो गई थी जब तीसरा विकेट गिरा था, उसमें थोड़ा सुधार देखने को मिला है, और अब अच्छी स्थिति कही जा सकती है। 4 ओवर में यदि आप 42 रन बनाते हो तो ज़रूर एक अच्छा स्कोर है, और 7 विकेट्स भी हाथ में है, तो यहाँ से कहीं ना कहीं 25-30 रन और जोड़ने का प्रयास करेंगे बल्लेबाज आने वाले 2 ओवर्स में। मैदान में तेज़ धूप खिली हुई है, गर्मी अधिक है, और पानी की सख्त आवश्यकता खिलाड़ियों को निश्चित रूप से, जिस वजह से इस समय खेल थोड़ी देर के लिए रोका गया है। तो हमारे पास थोड़ा सा वक्त है, आइए ये वक्त देते हैं हम डीजे को। कमान डीजे।
खेल की शुरुआत करनी है प्लीज़। आफ्टर 4 overs 42 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स, परी 11 विनिंग द टॉस एंड बैटिंग फर्स्ट। इसके बाद जो मैच होने वाला है, इस मैच की विजेता टीम जो चल रहा है उसकी विजेता टीम और आई गावदेवी 11 के बीच में, और इस मैच में जो टीम हारेगी उस टीम का सफ़र इस भाल द्वारली प्रीमियर लीग सीज़न 4 में समाप्त हो जाएगा। तो कोई भी टीम टूर्नामेंट से बाहर नहीं जाना चाहती है। कल भी यहाँ पर 4 टीमें खेली थी जिसमें जय 11 टीम विजेता रही जो कि फाइनल में पहुंच चुकी है। ब्रदर्स ग्रुप 11 को उन्होंने सेमीफाइनल में मात दी, और अन्य जो 2 टीमें थी उसमें आरोही 11 थी, साथ में आराध्या युवराज 11 एक और टीम खेली थी, और आज भी 4 टीमें, यानी कि कुल मिलाकर 8 टीमों के बीच का ये घमासान है। भाल और द्वारली गांव का ये क्रिकेट हमें देखने को मिल रहा है। प्रमोद नया ओवर लेकर लेफ्ट आर्म राउंड द विकेट, स्विंग किया है ऑन साइड में, हालांकि मिडल नहीं कर पाए। फील्डर मौजूद है डिप स्क्वायर लेग पर, एक ही रन वहाँ पर लेने का अवसर। अब तो ये होने ही वाला है कि बल्लेबाज बल्ला घुमाएंगे, बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे, क्योंकि ज़्यादा गेंदें शेष नहीं है, सिर्फ 11 गेंदें यहाँ से पारी में शेष है, यदि कोई वाइड या नो बॉल नहीं होती है तो। और 11 गेंदों पर हम देखें औसतन 2 रन भी एक गेंद पर आते हैं तो 22 रन बना सकते हैं, लेकिन ये केवल एक पॉसिबिलिटी है, क्या होगा ये कहना मुश्किल है, भविष्यवाणी नहीं की जाती है। क्रिकेट की खेल में बढ़िया गेंद, तेज किया, अपील और आउट। बल्लेबाजी करने के बाद आउट हुए है कृष्णा मडवी, 18 रनों का योगदान दिया, तेज गेंद थी, फुलर लेंथ, अपने आप को यॉर्क कर लिया उन्होंने और बोल्ड आउट हुए। गेंद ऑफ स्टंप को किस करके चली गई थी और एक बेल गिर गई थी जो कि पर्याप्त थी बैट्समैन को आउट करने के लिए। तो ये चौथा विकेट गिरा है, स्कोर हुआ है 43। नए बल्लेबाज योगेश मडवी बाहुबली की तरह दिखते हैं, तगड़े बल्लेबाज है, तगड़े शॉट्स की ज़रूरत है। आखिर के ओवर्स में उम्मीद यही होती है कि बल्लेबाज बड़े बड़े प्रहार करेंगे। सुबह से ही हम देख रहे हैं कि मैदान के इर्द गिर्द अच्छी खासी संख्या में दर्शक भी मौजूद है जो लुत्फ उठा रहे हैं खेल का। अगेंस्ट द टर्न खेलने का प्रयास, मिस टाइम कर बैठे और आसान सा कैच। बैकवर्ड स्क्वायर लेग के खिलाड़ी ने कोई गलती नहीं की, एक और झटका लगता हुआ परी 11 को।
थे बायत के गेंदबाज की ये गेंद, हालांकि बनी तो हाफ वाली थी लेकिन बहुत दूर से खेल बैठे थे, जिस वजह से शॉट पर नियंत्रण नहीं रख पाए बल्लेबाज हर्षल मडवी और लॉन्ग ऑफ को क्लियर नहीं कर पाए। एक आसान सा कैच वहां पर। 4 गेंदों पर 4 विकेट्स, गजब की गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज प्रमोद। क्या 5 गेंदों में 5 विकेट्स ले जाएंगे? आइए देखते हैं। और कोशिश तो थी, तेज गेंद खेलना चाहते थे ऑन साइड में, गेंद स्लिप में चली गई लेकिन बल्ले पर नहीं लगी थी और ये ओवर इसके साथ ही समाप्त होता हुआ। 1 रन मात्र खर्च किया और 4 बल्लेबाजों को आउट किया प्रमोद ने। शानदार गेंदबाजी प्रमोद सोरखादे द्वारा, जोरदार तालियां होनी चाहिए प्रमोद के लिए। लाजवाब गेंदबाजी। 5 ओवर का खेल समाप्त, स्कोर हुआ है 43, 7 विकेटों के नुकसान पर। बहुत उतार चढ़ाव से भरा हुआ रहा है। पहले ओवर में बल्लेबाज हावी थे, 14 रन। उसके बाद फिर गेंदबाज हावी हुए, मनोज रसाल 6 रन देकर 3 विकेट्स। उसके बाद थोड़ा मिला जुला खेल रहा। जो प्रमोद का ओवर था उसमें 8 रन आए, विकेट नहीं गिरा। फिर मनोज आए, महंगे साबित हुए, 14 रन खर्च किए उन्होंने। लेकिन पिछले ओवर में फिर से गेंदबाज पलटवार करते हुए नजर आए और बहुत ही करिश्माई बॉलिंग मैं समझता हूँ की है प्रमोद ने। एक ओवर में लगातार 4 बल्लेबाजों को आउट किया, इस टूर्नामेंट की पहली हैट्रिक अपने नाम की। और अब आखिरी ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए अंकित रसाल। थोड़ा सा समय लिया जा रहा है। कप्तान मनोज फील्ड सजाते हुए इस समय विकेट कीपर की भूमिका में है। गली में खिलाड़ी रखना चाहते हैं, जी हाँ गली है। एक शॉर्ट थर्डमैन, काफ़ी फाइन शॉर्ट थर्डमैन का खिलाड़ी, और शॉर्ट फाइन लेग पर भी खिलाड़ी काफ़ी फाइन रखा गया है। हल्के हाथों से खेला है एक्स्ट्रा कवर की तरफ, बढ़िया फील्डिंग, लेकिन इसे बीच तेज सिंगल। स्कोर आगे बढ़ता हुआ अब 44 रनों पर पहुंच चुका है। इस समय क्रीज पर रोहन म्हात्रे और रवि म्हात्रे है। रोहन के पास स्ट्राइक, इस बार उठा के खेल दिया है लेकिन फील्डर मौजूद है डीप में। और थोड़ी सी घूमती हुई गेंद आउटफील्ड में, फील्डर्स को चकमा दिया है गेंद ने। और इससे पहले कि बाउंड्री लाइन के नज़दीक जाकर फील्डर फील्ड करते, 3 रन लेने का मौका था वहाँ पर। ऐसे लगा कि शायद एक ही रन बनेगा, लेकिन आउटफील्ड थोड़ी ऊपर नीचे है, घास थोड़ी कम ज़्यादा है, जिस वजह से उतना आसान भी नहीं है फील्ड करना आउटफील्ड में। और ये 3 रन काफ़ी कीमती 3 रन साबित हो सकते हैं। एक एक रन बेशकीमती है इस मैच में। फुलर लेंथ, अच्छी गेंदबाजी। ओ, डायरेक्ट हिट की ज़रूरत थी लेकिन निशाना चुका वहाँ पर मनोज का, और 1 रन आखिरकार पूरा होता हुआ। तो अंतिम ओवर चल रहा है पारी का, लेकिन अभी तक कोई भी बड़ा हिट देखने को नहीं मिला है, कोई चौका या छक्का देखने को नहीं मिला है। मात्र 3 गेंदें शेष। फुल टॉस इस बार मौका जरूर था लेकिन उसका ज़्यादा लाभ नहीं उठा पाए। गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, दूर से फील्डर गेंद पर आए, ऊंचा थ्रो और 2 रन पूरे। जहाँ से भी रन्स मिल रहे हैं वो रन्स लेने का प्रयास हो रहा है, और इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए परी 11 के। तो ये एक जो पहला माइलस्टोन है उसको तो हासिल किया है बल्लेबाजों ने कि 50 रन स्कोर बोर्ड पर टांग दिए हैं, जिससे विपक्षी टीम पर थोड़ा बहुत दबाव बनाया जा सकता है। इस बार लॉन्ग हैंडल का इस्तेमाल किया है काउ कॉर्नर के ऊपर से, लाजवाब स्ट्रोक, 6 रन।
का टारगेट इस मैच को जीतने के लिए स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान टीम के सामने रखा है परी 11 ने। टारगेट ज़रूर 58 का है, लेकिन वैसे देखा जाए तो टैक्टिकली उनको 56 रन ही बनाने पड़ेंगे 6 ओवर्स में, क्योंकि 2 रनों का एडवांटेज है, विपक्षी टीम को पेनल्टी लगी है। लेकिन काफ़ी रोचक खेल हो सकता है आने वाले 6 ओवर्स में। और वक्त हो रहा है कमेंट्री में परिवर्तन का। आइए सुनते हैं आगे की कहानी मेरे साथी कमेंटेटर भागेश म्हात्रे की जुबानी। थँक्यू अजयजी खरंच सर. पुनशा उपस्थित तमाम रसिकांचं खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत TBPL द्वारली बार प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वामध्ये. चौथं वर्षीय स्पर्धेचं परशुराम मामा क्रीडांगण असं या क्रीडांगणाला नक्कीच नावसुद्धा दिलं गेलं. काही वर्षापूर्वीचं जर इतिहास बघितला गेला तर 7-8 वर्षापूर्वी इथे एक मोठं तलाव होतं. ते तलाव नक्कीच थोडंसं कव्हर करून आज या मैदानाची त्या ठिकाणी आखणी केली आहे. कारण मैदानाच्या चहू बाजूला तुम्ही बिल्डिंग्स पाहताय. ही गरज असते, कारण कालांतराने खेडापाड जर शहरामधले बदलायचं असेल तर त्याच्यामध्ये परिवर्तन करावं लागतो. बिल्डिंग्स खूप साऱ्या तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी तुम्ही लेफ्ट साईडला तो तलावसुद्धा पाहू शकता, ज्या तलावाच्या औसेस अजूनसुद्धा आहेत. कारण या द्वारली गावचं मेन खास आकर्षण काय राहिलं आहे तर अभ्युदय विद्यालय द्वारली. खूप साऱ्या नक्कीच विद्यार्थ्यांनी याच गावामध्ये शिक्षण घेतलं आणि त्याच शिक्षण शैक्षणिक गावामध्ये आज क्रिकेटचा महाकुंभ मेला. ही पर्वणी तुम्हाला पाहायला मिळते. DBPL 2 गावाने संघटित एकजुटीने केलेली ही मेहनत आणि त्या मेहनतीला आज संध्याकाळच्या सत्रामध्ये 4 चांद कशा प्रकारे लागतील, कोणती टीम पुढे सरकेल. कालच्या दिवसामध्ये J11 ही टीम पुढे सरकली आहे, परंतु आजच्या या मॅचमध्ये 3 संघांचा काशा गुंडाळला जाईल आणि एक संघ जो आपल्या मेहनतीच्या जोरावरती पुढे येईल. आज तो कोणता संघ J11शी खेळताना मेगा फायनलमध्ये पाहायला मिळेल. कॅमेरामॅन आज चेतन मडवी आहेत, कारण त्यांचं इलेक्ट्रॉनिक गोष्टीवरती जास्त बारकाईने लक्ष असतं. कोणत्याही गोष्टीला ते पारंगत करण्यासाठी आपली पूर्णपणे युक्ती ते लावत असतात. जशा प्रकारे आपला ऑपरेटर शक्ती, तशा प्रकारे आता चेतन मडवी या कॅमेरामॅनवरती असताना युक्ती लावतील. वेलकम, तुमचं हे मनपूर्वक स्वागत. 58चं लक्ष्य 2 धावसंख्येने पेनालाइज केलं होतं. आपण बघितलं की तर परी 11ला म्हणजेच आधीच त्यांच्या स्कोर कार्डवरती त्या 2 धावसंख्या ॲड केल्या गेल्यात. म्हणजे तुम्हाला 56 धावसंख्या आता बनवाव्या लागतील. अजूनही बॉल 6 षटकांचाच सामना असेल, पण तो आता 56 धावसंख्या बनवाव्या लागतील. क्रिकेट खेळत असताना या डिसिप्लिन असं शिस्तबद्धता असते, त्या शिस्तबद्धता तुम्हाला पाळाव्या लागतात. ती शिस्तबद्धतेचं उल्लंघन थोडंसं परी 11 टीमने केलं आणि अखेरकार त्यांना 2 धावांची पॅनल्टी ही आता इम्प्लिमेंट केली गेली आहे. ती म्हणजेच टीम त्या ठिकाणी गजानन प्रतिष्ठान आपल्याला खेळताना पाहायला मिळते. पहिलं षटक कोणाच्या हातामध्ये, ज्याने 2 षटक मागच्या मॅचमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली, तो म्हणजेच कृष्णा मडवी. नक्कीच अनुभवाचं दुसरं नाव म्हणजे कृष्णा मडवी. आणि त्याच्यासमोर धीरज पावशे आणि बघितलं गेलं तर मनोज रसाल. या वेळेला बॉटमॅनचा सुरेख वापर. ऑनसाईडला पहिलाच बॉल टर्न केला आहे डीपमध्ये मिड विकेटला. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं अशोक होते, उचलला फेकला आणि 2 धावसंख्येने अखेरकार टीमचा श्री गणेशा. पहिल्याच बॉलवरती डबल धावसंख्या आली. 2 धावसंख्येने टीमचा श्री गणेशा इथनं केला जातो, तो म्हणजे धीरज पावशेच्या माध्यमातून. भाऊ तयार. राऊंड द विकेटने अजून एक बॉटमॅनचा वापर. रेस्ट ऑफ द फ्लिक ऑफ द रेस्ट. दोन्ही अँगलने एकच शब्द नक्कीच होतो. फ्लिक केला गेला चेंडूला, उचललाय. बघितला गेला तर तुषार मडवीगड हा चेंडू आणि आपण बघितला गेला तर ह्या बॉलवरती सुद्धा दुहेरी. या टीममध्ये 2 बंधुराज तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. एकाने बॅटिंगमध्ये आक्रमकता दाखवली आणि दुसरा आता गोलंदाजामध्ये भेदकता दाखवण्याचा प्रयत्न तर करतोय, परंतु ज्या प्रकारे बॅटिंगला धीरज पावशीची चालू आहे ना, नेट टू नेट फाईट आता आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फटके सन्मानजनक होते आणि याच्यावरती आल्या 4 धावा. यावेळेला फटका तर बॅकफुटला जाऊन गेले. आकाश म्हात्रे त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर शॉर्ट कव्हर लावते, चेंडू अडवला गेलाय आणि धावसंख्या आपल्याला 5 पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती 2 धावसंख्या ऑलरेडी वाढलेल्या होत्या, म्हणजे आता 7 धावसंख्या तुम्हाला स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतील. धावसंख्या 58ची गरज, 7 धावसंख्या स्कोर बोर्डवरती. लक्ष त्या ठिकाणी ठेवलं गेलं ते म्हणजेच 58 धावसंख्येचं.
7 धावसंख्या. आणि आता टीमचा बॅकबॉन ज्यांनी बघितलं गेलं तर टॉस हरल्यानंतर जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली होती तोच कॅप्टन. यावेळेला बॅकफूट डिफेन्स अपील केली जाते, स्ट्रॉंग अपील आणि पंचांचा फिंगर अप इथनं सांगत असताना की पहिला मासाला गळाला गुंततो. या ठिकाणी पंचाने लगेचच वरती बोट आकाशामध्ये केलं आणि सांगत असताना की LBW अर्थात लाईक बिफोरच्या स्वरूपात मनोज रसाल बॅक टू द डगआउट. सुनो मामा बनने बोले कल्लू बन जाऊंगा मेरे पैसा कमाया क्या चाहे तू तेरा कल्लू बन जाऊंगा बोले बहुत हार्ड तू लटका के चल दिए भटका के ध्यान मेरा मेरे जैसा वीडियो बनाने का कुल्फी रापारों को कुल्फा कराने का. थँक्यू डीजे. अगदी मधल्या एसटी वरती शोधला गेला, अनुभव खूप. त्या अनुषंगाने पंचाने लगेचच फिंगर अप केला, कारण मधल्या एसटीवरती फलंदाज मनोज रसाळ होता आणि अखेरकार आपल्या फटक्यावरती नाराज असतील, कारण LBWच्या स्वरूपात फलंदाज बाद झालात. क्रिकेटचा ना खेळ का असो हा अनेक वेळ नक्कीच मनोज रसाळने दाखवला, परंतु आता थोडीशी निराशा त्याच्या मनामध्ये इथनं वावरली जाते, ती म्हणजेच खेळ येत असताना टीम गजानन प्रतिष्ठानच्या माध्यमातून कॅप्टन जेव्हा बाद होतो ना तेव्हा सर्व खेळाडूंच्या नजरा मात्र त्याच्या जड पावलांवरती असतात. तशाच प्रकारे जड पावला टाकत नक्की तो मैदानाच्या बाहेर आला. मैदानाच्या आतमध्ये आता मॅन इन गोल्डन फॉर्म. मागच्या मॅचमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बॅटिंगमध्ये केली आणि तसंच आता बॉलिंगमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे कामगिरी केली, परंतु या मॅचमध्ये ज्या सिच्युएशनला ह्या दोन टीम्स आहेत ना की हारलात तर मुकलात अशा प्रकारची सिच्युएशन असताना आता नक्की लुझर वर्सेस लुझर अशी ही मॅच चालू आहे. आणि आता प्रमोद सोरकारे डावपुऱ्याचा फलंदाज कृष्णा मडवीसाठी होतो तयार. यावेळेला डिफेन्स पुन्हा एकदा फाईन लेगला अपील केली जाते, पण पंच ॲक्युरेटली सांगतात की लेग स्टिकवरती उभे होते प्रमोद सोरकारे. अपीलमध्ये उत्साह भरपूर होता, कारण उत्साही खेळाडू आहे, चांगले समालोचकसुद्धा आहेत, ते समालोचन करतात. त्यावेळेला तुम्हाला नक्कीच हिंदीचे बबूशा ज्या प्रकारे समालोचन करतात ना तशाच प्रकारे त्यांचंही समालोचन असतं. कृष्णा मडवी आज बॉलिंग ट्रॅकवरती पहिले षटक त्यांच्याच हातामध्ये हे भवितव्य. 8 धावसंख्या, एक गडी संपन्न झाला आहे. एक गडी मात्र बघितलं गेलं तर एक नाही 0 रन दोनच कर ही रन नाही ना. 7 धावसंख्या आहेत, माफ करा. 2 धावसंख्येची पॅनल्टी आहे तुम्हाला, ती ऑलरेडी ॲड केलेली आहे कृष्णा. 58 धावसंख्येचं टार्गेट होतं, परंतु त्या 2 धावसंख्या सुरुवातीलाच आम्ही ॲड केल्यात. धावसंख्या 7. एक गडी गमावला गेला. शेवटचा बॉल, लास्ट बॉल टू गो राउंड द विकेट. यावेळेला फुल लेन, चांगला बॉल, चांगली पिचिंग, गुड बॉलिंग, चांगला बॉल. ह्याच बॉलसाठी ना कृष्णा मडवी जाणला जातो. अगदी मधला स्टिकवरती ते बॉल पिच करत असतात. चौथा चेंडू बघितला असा तर मनोज रसाळ त्या ठिकाणी होते. अगदी मधल्या स्टिकवरती तो चेंडू ॲक्युरेटली होता. अगदी पंचांनी हाईट फॅक्टर बघितलं गेलं, लाईन बघितली गेली आणि जसा शोधला गेला तसाच लगेचच हृदय रसाळ यांनी फिंगर अप केला आणि सांगत असताना की बॅट्समन LBWच्या स्वरूपात बाद आहे. पहिलं षटक यशस्वी षटक राहिलं. 58 धावसंख्येचं टार्गेट होतं. 7 धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात आणि अजूनही बघायला गेलं तर धावा बनवाव्या लागतील, ते म्हणजेच 51.
चौकार आहे. ज्या प्रकारे धीरज पावशीचा स्टान्स होता त्याने हा फटका खेळला गेला. पियुष पावशीच्या चेहऱ्यावरती एक वेगळा स्मित असते, कारण त्यांचेच नक्की ते बंधुराज आहेत. खूप चांगल्या प्रकारचा एक्स्ट्रा कव्हर स्ट्रोक. यावेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न, पण पडल्यानंतर चपलाही पहा. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडूने वळण घेतला. हीच खासियत आहे, कारण ज्या वेळेला आपण बॅक ऑफ द हँड नक्कीच गोलंदाजी प्रत्येक गोलंदाज करत असतो ना, तेव्हा सातत्याने आपण चेंडू आत किंवा बाहेर हे पाहतच असतो. तशाच प्रकारे हा चेंडू तुम्ही बघितला गेला आणि हा डॉट बॉल चौकारानंतर एवढ्या थांबल्या ऑनसाईडला केसला बॅटमध्ये साऊंड टक त्या ठिकाणी बघितलं गेलं तर अशोक आहेत, आणि अशोक हा फिल्डर असा आहे की त्यांच्याकडनं कधीच चूक होत नाही. जणू काही सांगत असताना अशोक बॅट्समनला दगडी चाल मधला एक वाक्य की चुकीला माफी नाही, आणि ती चुकी इथनं शोधली गेली धीरज पावसेने, आणि धीरज पावसे आता मैदानाच्या बाहेर. आणि 2 धावसंख्या इथनं कंप्लीट सुद्धा केल्या. 2 धावसंख्येने टीमची टोटल आता 2ने पुढे सरकती आहे आणि जाऊन पोहोचती ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. या षटकामधले ना 4 चेंडू आता समाप्त झाल्यात. 4 चेंडूच्या अखेरीस जर बघितलं गेलं तर फक्त 6 धावसंख्या खर्च करत असताना ज्या प्रकारे गोलंदाजी कृष्ण मडवीने हाताळली, तशाच प्रकारे 58 धावसंख्या आपल्याला चेस करायच्या आहेत आणि 28 धावसंख्या डिफेन्स करायच्या आहेत. याच्यासाठी चालल्या 2 टीममध्ये विथ. यावेळेला स्लोवर वन लवकर बघितले गेले तर पीक केली गेली लाईन, त्याच्यानंतर स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावरती हा प्रहार, बॉल सीमा रेषा पार, हा षटकार. अनालिसिस तुमच्या मेगा स्क्रीनवरती होता. 24 चेंडू आणि 38 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. खऱ्या अर्थाने शक्ती मात्रेचं नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण कालच्या दिवसातली गोष्ट आज आम्हाला समजली. कारण फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून कॅमेरामॅनला एखाद वेळ भेटतो नक्कीच जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी. आता कॅमेरामॅन जगदीश पाटील गेला तर त्याच्या जागेवरती नक्कीच चेतन मडवी आहेत, परंतु ऑपरेटिंगची पूर्ण दिवसामध्ये भूमिका काय राहिली आहे की त्यांना जेवायला सुद्धा वेळ भेटत नाही. त्याच्यामुळे पुढची मॅच जी असेल ना, नक्कीच आयोजकांना एक मी विनंती करेन की थोडा फार वेळ नक्कीच ऑपरेटिंगचा तुमच्यापासून थोडंसं दूर राहणार, म्हणजे त्यांना थोडीशी तरी जेवण्याची संधी मिळेल. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. 2 षटकामध्ये धावा 20, 24 चेंडू 38 धावा अजूनही बनवाव्या लागतील. आणि या बनवाव्या का लागतील, कारण या मॅचमध्ये नक्कीच जो परास्त होईल तो ज्या वेळेला संध्याकाळ झाल्यानंतर पक्षी आपल्या घराकडे नक्कीच आपल्या घरट्याकडे जायला निघतात ना, तशाच प्रकारे ही एखादी हरणारी टीम आज घराच्या दिशेने रवाना होईल. या मॅचमधनं नक्कीच जो जिंकेल तो आय ऑफ दी 11 या टीमसोबत आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, जेणेकरून सेमीफायनल 2मध्ये हर्ष 11 नक्कीच या टीमने प्रवेश केला आहे. परंतु ही मॅच या दोन्ही संघांसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे.
त्या ठिकाणी बघितलं गेलं तर हर्षद मडवी याचा वापर केला गेला आहे या मॅचच्या तिसऱ्या षटकामध्ये, जिथे डिफेन्स करायला लागतील. आता 18 चेंडू 24 चेंडूमध्ये नक्कीच 38 धावा. स्पीडअप करायचं आहे, थोडंसं वेळ कमी घ्या विनंती करेन फिल्डिंग करणारी टीम. हर्षद मडवी यांचा वापर राऊंड द विकेटने ते डावखुरा त्याच्या फलंदाजासाठी गोलंदाजी करतील. पाहतो यार, पहिलाच बॉल अखेर टप्प्याचा पूल करत असताना क्षेत्ररक्षक नाही आहेत. फाईन लेग पूर्णपणे खुललं डीप मध्ये. फाईन लेग वरून हा बॉल सीमारेषा पार येतो. हा प्रमोद सुरखादेच्या बॅटमध्ये चौकार. फ्रंट फूटला जात असताना त्यांनी हा पुलचा फटका सक्सेसफुल केला आणि पॉवरफुल धावा मात्र डिलिशियस या ठिकाणी पाहायला मिळाल्या. प्रत्येक बॉलवरती ना आता एक समीकरण उरलं गेलं आहे. 38 धावसंख्या बनवायच्या होता, आता बघितलं गेलं तर तुम्हाला बनवावे लागतील 34 धावसंख्या आणि बॉल शिल्लक असतील 23 धावसंख्या 34 धावसंख्येची गरज. हे होऊ शकतील का, पॉसिबल आहे का, ही तेवढं पाहणं तेवढंच गरजेचं असेल. कारण याच खेळाडूने नक्कीच आपण बघितले गेलं तर काही काळ गाजवलेला आहे. यावेळेला लेग स्टिकवरती बॉल पंचामच्याकडे वळतात, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा इशारा नाही. ॲक्युरेटली लेग स्टिकवरती बॉल गेला असं हृदयनाथ रसाळ नक्कीच यांचा हा डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो आहे. कारण बॉल ॲक्युरेटली डावा स्टिकवरून गेला, त्या अनुषंगाने आपण बघितलं गेलं तर हा बॉल इथनं डॉट फेकला जातो आहे. चौकार आला, त्याच्यानंतर हा बॉल डॉट अजूनही बनवावे लागतील. धावसंख्या 34, बॉल शिल्लक असतील 22 बॉल 34 हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट. अकुटप्पाचा बॉल पुन्हा एकदा हा पंपूल करत असताना झेलची शक्यता, परंतु नोमास लँडमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. पडल्यानंतर बघितलं विकेटची इथनं संधी असेल धोक्यामध्ये. देवेशी विकेट आणि बॉल कॅरी करता आला नाही आणि त्या अनुषंगाने की काय इथनं एक धावसंख्या कंप्लीट होईल. लक्ष होतं त्या ठिकाणी निहाल म्हात्रे यांचं. या स्पर्धेला त्यांनी खूप सपोर्ट केला, तेही त्यांच्या खांद्यावरती या स्पर्धेची नक्की दुरा आहे. आणि हृदयनाथ रसाळ जे मेन पंचाच्या भूमिकेमध्ये तसेच स्क्वेअर लेगच्या पंचाच्या भूमिकेमध्ये निहाल म्हात्रे. धावसंख्या एक कंप्लीट झाली, धावसंख्या पोहोचली गेली 25व्या आकडावरती. आफ्टर बघितलं गेलं तर 2 षटकांच्या अखेरीनंतर 20 धावा होत्या, म्हणजेच 3 बॉलवरती या षटकामध्ये 5 धावसंख्या आल्यात. 5 धावसंख्या येणाऱ्या 3 बॉलवरती नक्कीच कसं समीकरण आहे. समोर देवेश. अकुटप्पाचा बॉल ऑन साईडला पुल करायचं होतं, परंतु गुड बॉलिंग, चांगला बॉल हर्षद मडवी यांचा. हाही यंगस्टार आहे. जेव्हा यंगस्टार खेळत असताना तेव्हा ज्युनियर ऑर्डर भूमिका ही कधी येते, जेव्हा त्यांचं चांगला प्रदर्शन राहतो, जेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये तो पारंगत होतो ना, तेव्हा त्याला ऑलराऊंडर म्हटलं जातं. पण तो बॉलिंग ट्रॅकवरती असताना खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन अद्यापर्यंत हर्षद मडवीचा. यावेळेला अजून एक चांगला बॉल त्याच टप्प्यावरती, सेम कार्बन कॉपी जणू काय. जसा बघितलं गेलं तर कोरा कागद आणि त्याच्या मागे जर घोटीव कागद ठेवावा आणि तो जसा रंगवा तसा बॅकसाईडला उमलतो ना, तशाच प्रकारचा हा बॉल कार्बन कॉपी होती नक्कीच मागच्या बॉलची. तशाच प्रकारचे दोन्ही बॉल बघितले गेले आणि आता शेवटचा बॉल टाकण्यासाठी हर्षद. यावेळेला अजून एक चांगला बॉल, गुड बॉलिंग. काय टप्पा होता, काय अचूक लेंथ होती, अगदी बारकाईने एकच टप्पा त्यांनी मनामध्ये एकच ध्यास ठेवला होता की त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे. कारण प्रमोद सोरका ते डावखुरे आता जे आहेत त्याच्यासाठी राऊंड द विकेटने त्यांनी गोलंदाजी केली, त्यालाही कमी धावसंख्येवरती रोखलं गेलं आणि त्याच्यानंतर लागोपाठचे ही 3 चेंडूंना या मॅचमध्ये संजीवनीचं काम करून देतील. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर परी 11 या टीमला आफ्टर 3 ओव्हर 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 3 षटकांच्या अखेरीनंतर धावसंख्या आपल्याला 25 पाहायला मिळतात. आतापर्यंत 18 चेंडू शिल्लक असतील आणि त्या ठिकाणी 33 धावसंख्येची इथनं गरज असेल. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळते, त्यामुळे त्या बघितलं गेलं तर तोपर्यंत जाऊया आपण शौर्य डीजेकडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. कारण की ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये गेले. स्ट्रॅटेजी टाइम आउट तुम्हाला आहे, परंतु थोडासा कमी वेळ घ्या, कारण अजूनही 3 मॅचेस पुढच्या आपल्याला खेळवायच्या आहेत. याच्यानंतरची एक मॅच असेल जी आई गावदेवी 11 ही मॅच जिंकेल, त्याच्यानंतर त्याच्यासोबत ती खेळेल. आणि हर्ष नक्ष 11 ही फायनलमध्ये नक्कीच पोहोचलेली आहे, त्याच्यामुळे नक्कीच विनंती करेन अजून मेगा फायनल आणि सेमीफायनल पण आपल्याला खेळवावे लागेल. त्याच्यामुळे वेळ मात्र तुम्ही कमी घ्यायचा आणि हा लक्ष केंद्रित तुम्ही पंचांकडे आपण नक्की सोपवतोय की पंचांनी या गोष्टीची तुम्हाला दखल घ्यायची आहे. 33 धावा बनवाव्या लागतील. 18
बॉल त्या ठिकाणी शिल्लक आहेत. 33 धावसंख्या इथनं बनवाव्या लागतील त्या ठिकाणी दोन टीम्स एकामेकाच्या विरोधात. आणि फिल्डिंग करणारी टीम विनंती करतोय त्या ठिकाणी टीम परी 11 नक्कीच तुम्हाला विनंती करतो आम्ही की तुम्ही जास्त कमी वेळ घ्या, कारण आयोजकांची वारंवार सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की तुम्हाला कमी वेळ घ्यायचा आहे. जर तुम्ही जास्त वेळ घेताना आढळले तर तुम्हाला 2 धावसंख्येने अजून पॅनलाइज केले जाईल. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही या गोष्टीची खात्री तुमच्या टीमच्या कॅप्टनने घ्यायची आहे. 18 चेंडू आणि 33 धावची गरज. अठरा बॉल त्या ठिकाणी शिल्लक आहेत. धावसंख्या बनवाव्या लागतील 33. मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षकांची अतोनाट गर्दी. संध्याकाळच्या सत्रामध्ये तीही गर्दी वाढताना पाहायला मिळेल, कारण द्वारली ते भाल हा प्रवास फक्त 1 किलोमीटरचा. परंतु सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा आम्ही या क्रीडांगणावरती पोहोचत असताना लाडके प्रेक्षक वर्ग कमीत कमी 6 ते 7 लाडके प्रेक्षक वर्ग भाल टू द्वारली हा प्रवास करून या क्रीडांगणावरती क्रिकेट पाहण्यासाठी आलं. मित्रांनो, आपल्याकडे गाडी असते, आपण प्रायव्हेट वेजने सुद्धा इथे पोहोचू शकतो. परंतु वयाच्या 7 या 10 वर्षाचा हा कालावधी असतो ना, त्यावेळेला खिशामध्ये 10 रुपये सुद्धा नसतात. परंतु फक्त क्रिकेटचं वेळ या मैदानावरती काय असतं ते दाखवण्यासाठी लाडके आमचे छोटे प्रेक्षक वर्ग आम्हाला या मैदानावरती येताना पाहायला मिळाले. हे असतं क्रिकेटचं प्रेम. यावेळेला वॉट बॉलिंग, पहिल्याच बॉलवरतून आक्रमक मात्र करायला सुरुवात केली आहे. ज्या अर्थाने बघितलं गेलं 2 मल्ल जेव्हा एकामेका समोर येतात ना, तेव्हा त्यांच्यामध्ये ठसन ती कुस्ती होते. तशाच प्रकारे हे 2 मल्ल आहेत की काय, कारण अगदी समोरासमोर त्याचं राहणीमान, अगदी जवळून एकामेकाचा परिचय त्यांना माहीत आहे आणि वीक आणि स्ट्रॉंग पॉईंट हे दोघांना एकामेकाचे माहीत आहेत. म्हणून की काय हा क्रिकेटचा खेळ ते चांगल्या प्रकारे रंगवतात. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं त्या ठिकाणी फाईन लेगच्या जवळून अगदी बॉल हर्षल मडवी प्रवास करतात त्या ठिकाणी. खूपच वेगाने आउटफील्ड फास्ट त्या ठिकाणी अडवला जातोय चेंडूला आणि अखेरकार निश्चितच श्वास सोडीपर्यंत आपण बघितल्या गेला तर या 3 धाव संख्या इथनं कंप्लीट होत आहेत. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं होतं. फाईन लेगच्या अगदी डोळ्यासमोरून त्यांनी चेंडू जाताना बघितला गेला. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे वळला गेला आणि तोपर्यंत बघितला गेला तर 3 धाव संख्या. 17 चेंडू आणि 30 धाव संख्येची गरज. 16 चेंडू माफ करा, कारण पहिला बॉल डॉट आहे, पहिला बॉल डॉट तुम्ही बघितला गेला. आता 16 चेंडू आणि 30 धावसंख्येची नितांत इथनं गरज असेल. 1-2 मोठे फटके ना आता यायलाच हवेच. देवेश सोरखाते त्या ठिकाणी स्ट्रायकिंगवरती आहेत. गोलंदाजी तर त्यांची सुरेख झाली आहे, परंतु फलंदाजीमध्ये आता त्याला आक्रमकता दाखवावी लागेल. देवेशसाठी फिल्डिंग डिपार्टमेंट लॉंग ऑन मिड विकेट, स्क्वेअर लेगला हे डीपमध्ये क्षेत्ररक्षक आणि डीपमध्ये एक लॉंग ऑफला फिल्डर ठेवण्यात आला आहे. यावेळेला फुल टॉस फायदा उचलू शकले नाही. त्या ठिकाणी रोहन म्हात्रे येतात चेंडूखाली, जे लॉंग ऑफला होते, उचलला जातं, फेकला जातोय. तोपर्यंत फेकी सुरेख होती, परंतु कलेक्टिंग थोडीशी उशिरा झाली आणि दरम्यान बघितला गेला तर या 2 धावसंख्या. 15 आणि 28चं समीकरण. रोहन म्हात्रे होते ठिकाणी. डॅशिंग नक्कीच पर्सनॅलिटी त्यांचीही. रोया नावाने जास्त परिचित असलेला हा खेळाडू, रोण्या नावाचा. हा गाजावाजा तुम्हाला मैदानावरती फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु आता 15 चेंडू उर्वरित असतील आणि तुम्हाला 28 धावसंख्या या कंपल्सरी बनवाव्याच लागतील. आता ओव्हर द विकेटने गोलंदाजी होईल, कारण मारा जर बघितला गेला तर मिडल स्टिकवरती सातत्याने ठेवला जातो, पण हा लो फुल टॉस चेंडू होता, त्याच्यावरती या 2 धावसंख्या आपण बघितल्या गेला. अजूनही 28 बनवावं लागतील. बॉल शिल्लक असतील 15. ओव्हर द विकेट. फ्रंट फुटला जात असताना आउटसाईडला खेळायचं होतं, त्या ठिकाणी स्ट्राईक हवी आहे. प्रमोद सोरखा दिला, परंतु इथनं स्ट्राईक मिळेल का, सॅक्रिफाईस केली गेली त्या ठिकाणी आपण बघितली गेली तर विकेट. आणि इथनं 3ऱ्या विकेटचं पथर होत असताना रामदासला मैदानाच्या आतमध्ये जायचं होतं, कारण रामदास खूप काळ पवेलियनमध्ये वाट पाहत होता की मी वाट लावायला कधी जाणार, परंतु आता त्याला ती संधी मिळाली गेली आहे. देवेश मैदानाच्या बाहेर आणि रामदास चिकनकर मैदानाच्या आत. आता परिचय दोन्ही बघितलं गेलं तर संघांच्या जे दोन्ही प्रतिनिधी आहेत त्यांना द्यावं लागेल, एकतर बॉलर एकतर बॅटमन, कारण आता उर्वरित समीकरण 28 राहिले. बॉल शिल्लक असतील 14. मै तेरा तो मेरी जने ये द्वारली का क्रिकेट ग्राउंड असंच नक्कीच म्हणावं लागेल, कारण DPPL मध्ये जर आता चमकायचं असेल ना तर अंधारामध्ये अगदी तुम्हाला हिऱ्यासारखं चमकावं लागेल. भाऊ तयार. एवढा फटका तर चांगला आहे डीपमध्ये लॉंग ऑफला त्या ठिकाणी, नो डाऊट.
अशोक म्हटलं तर डोळे झाकून तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू शकता. तशाच प्रकारचा विश्वास आपण बघितला गेला. स्ट्राईक हवी होती परंतु सोरख्या दिला. अखेरकार एक वादली पळवाचा इथं नसतो होत असताना फलंदाज होता बाद लागोपाठचा हा दुसरा विकेट खूप काही सांगून जाईल ते ठिकाणी टीम गजानन प्रतिष्ठान या टीमला. कारण फलंदाज बाद झाल्यानंतर रवी मात्रे तसेच तुषार मडवी काहीतरी वार्तालाप करत नक्कीच प्रमोदशी संवाद साधत की खूप चांगल्या प्रकारे खेळला. 11 चेंडू त्याने फेस केले. 17 धावसंख्येची वादळी केली त्याची आपण या इनिंगमध्ये बघितली. स्वदेश बघितलं गेलं तर त्या ठिकाणी प्रमोद सोरखाते माफ करा बाद झालेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन इंटर होताना तुम्हाला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी भरत गायकर रामदास आहेत. त्या ठिकाणी छोटा तीर घाव करे गंभीर. यावेळेला ऑन साइडला उचलला गेला बॅटमध्ये साऊंड स्वीट आणि सुमित राणे आणि वॉट कॅच. आहा काय अफलातून आपण तुम्हाला पाहायला मिळाल. अगदी जमिनी लगत ही कॅच त्याने हातामध्ये स्वीकारली गेली. सांघिक यश अजून एक मिळत असताना आणि या ओव्हर मधला हा तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर. तडाखा हा चौकार. चौकार टीम गजानन प्रतिष्ठान
अशी गरज. भरत मात्रेचा मिष्टामी स्ट्रोक होता. अशोक थोडेसे पुढे आले, ती कॅच ड्रॉप झाली, त्याच्यावरती चौकार आला, त्याच्यानंतर दुहेरी धावसंख्या आली, तीही कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर अगदी बघितलं गेलं तर बॅटच्या टोला हा चेंडू आणि हा चौकार. म्हणजे आता नशिबाचे दरवे उघडलेले गेले ते म्हणजेच गजानन टीमचे. यावेळेला लव फुल टॉस अटेम्प्ट करायचा होता, परंतु लेंथ आता पहा किती लवकर पीप करण्याची गरज होती, कारण 2 फटके जागेवरून खेळले, स्टँड अँड डिलिव्हरचे होते. यावेळेला असं वाटलं की फुटवर्कचा यूज नाही, तेच हर्षद म्हात्रे यांनी शोधलं गेलं आणि अगदी लव फुल टॉस हा चेंडू फुल्लर लेन टाकला गेला आणि अखेरकार बघितलं गेलं तर एक चेंडू त्याच्या या षटकामध्ये डॉट आलाय. अजूनही 18ची गरज. यावेळेला क्रॉस बॅटेड हा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय अलॉंग द कार्पेट, अगदी जमिनीला गुदगुल्या करत हा अशोकच्या हातामध्ये चेंडू जे लॉंग ऑनला होते. मिड विकेटचा प्रवास त्याने कंप्लीट केला गेला, तोपर्यंत बघितलं गेलं तर या 2 धावसंख्या. चेंडू आता आपण बघितलं गेलं ना तर बघितलं गेलं तर आता 16ची गरज आहे आणि बघितलं गेलं तर 7 चेंडू इथनं उर्वरित असेल आणि 16ची गरज. 7-16चं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलंय. हा बॉल ना या मॅच मधला खूप इम्पॉर्टंट. यावेळेला फुल टॉस ऑन साइडला टाय केला. तुषार मडवी त्या ठिकाणी प्रयत्न करतील पण त्यांना भेटून बॉल स्क्वेअर लेग सीमा रेषे पार. नशिबाचे दरवाजा उघडत असताना आणि भरत भात्रेचा हा प्रहार देऊन जाईल धावा आणि हा चौकार. कोणी मनामध्ये धाडलं नसेल की 5व्या-6व्या क्रमांकावरती गेलेला खेळाडू एवढंच चांगल्या प्रकारे खेळत असेल, कारण भरत मात्रेला जास्त वेळ खेळण्याची संधी मिळाली नव्हती, परंतु त्या संधीचं सोनं नक्कीच कसं केलं ना या 4 फटक्याने नक्कीच तुम्हाला समजलं गेलं. भरत मात्रेसाठी नक्की एवढंच म्हणेन की नींद बदल जाती है बस नींद नहीं बदलती बस सपने बदल जाते हैं, मंजिल नहीं बदलती बस रास्ते बदल जाते हैं, जगा लो जज्बा जीतने का दिल में क्योंकि कोशिश करने से तो वक्त भी बदल जाता है. इतने वेळ आता बदलली गेली आहे, कारण वेळ होती त्या ठिकाणी परी 11ची स्ट्रॉंग परिस्थितीमध्ये 4 षटकामध्ये आपण बघितली गेली. त्याच्यानंतर आता वेळ बदलली गेली आहे, ती म्हणजेच गजानन प्रतिष्ठाने टीमची. भरत म्हात्रे सारखा नक्कीच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दागला गेला. समीकरण त्याने पूर्णपणे पलटी केलं गेलं आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं गेलं तर आता 6 चेंडू आणि 12 धावसंख्या इथनं कंपल्सरी बनवाव्या लागतील. रोमहर्षक सामना. पहिल्या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर कदाचित जी कंबर कसली परी 11ने ती कंबर आता थोडीशी लूज करताना पाहायला मिळेल आणि एकाच जर मोठा फटका जर येणं 2 चेंडूमध्ये जर थोडंसं थांबवलं गेलं ना त्या ठिकाणी गोलंदाज सुमित राणेने तर कदाचित या मॅचमध्ये अजून काय उरलं ना हे येणारे 6 चेंडू नक्कीच दरम्यान तुम्हाला सांगून जातील. 6 चेंडू आणि 12ची गरज. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 2 धावसंख्या बनवाव्या लागतील, 2 मोठे फटके म्हणजे 2 षटकार ठोकावे लागतील, 3 मोठे फटके 3 चौकार ठोकावे लागतील, परंतु ते करणं गरजेचं आहे. बोलणं सोपं असतं पण हे करणं थोडंसं कठीण असतं. परंतु या मॅचमध्ये नक्कीच काय करेल नितेश रसाल आता स्ट्रायकर एंडला आणि त्याच्या समोर असेल डावकर आताचा फिरकीचा गोलंदाज सुमित राणे. पहिलाच बॉल ऑन साइडला उचलायचा होता, बॉडी लेंथ वरती हा चेंडू परफेक्टली बघितलं गेलं तर यॉर्कलेनचा हा चेंडू आणि आपण बघितलं गेलं तर नितेश रसाल इथनं बीट होतात. पुढे ठेवण्यात आली, माफ करा, यॉर्कलेनचा चेंडू आपण बघितला गेला तर थोडासा चेंडू पुढे ठेवण्यात आला आणि या मॅचमध्ये अजूनही बघितलं गेलं तर 5 चेंडू आणि 11चं समीकरण. एकात मोठा फटका ना ज्या प्रकारे भरतने नक्कीच 5व्या षटकामध्ये ज्या प्रकारे मॅचला थांबवण्याचं काम केलं, मॅचमध्ये थोडासा जिवंतपणा ठेवण्याचं काम केला. एकात मोठा फटका त्याच्या बॅटमधून जर आला ना तर कदाचित 11 धावसंख्या ज्या त्यांना चेस करायच्या आहेत त्या धावसंख्येवरती ते पोहोचतील, परंतु सुमितची आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. यावेळेला ऑन साइडला उचलायचं होतं, आता पडल्यानंतर बाहेर काढला गेला चेंडू आणि इट्स व्हाईट बॉल. पंचांनी दर्शवलं की इट्स व्हाईट बॉल. निहाल म्हात्रे त्या ठिकाणी अनुभव त्यांच्याकडे पण भरपूर आहे, खूप वर्ष त्यांनी नक्कीच पहाल टीमचं प्रतिनिधित्व सुद्धा केलं आणि लिडिंग ऑफ द फ्रंट काय असते ना भूमिका, ही ऑलराऊंडर भूमिका त्यांनी सातत्याने, यष्टी रक्षक सुद्धा ते असतात, ते बघितलं गेलं तर बॉलिंग सुद्धा खूप चांगल्या प्रकारे करतात आणि बॅटिंग फिल्डिंगमध्ये त्यांना पारंगत असेल आहे. 10 धावसंख्येची गरज. यावेळेला फटका मोठा खेळायचा होता, लाऊड अपील त्या ठिकाणी लेग बिफोरची केली गेली, परंतु पंच सहमत नाही आहे त्या ठिकाणी लेग बिफोरला आणि अखेरकार लेग बायच्या स्वरूपात ही 1 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू 9 धावसंख्या. 4 चेंडू 9 धावसंख्या असं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये असताना आता येणारे 2 चेंडू एवढे इम्पॉर्टंट असतील ना की बघितलं गेलं तर प्रेक्षकांच्या अंगाला शहारा सुद्धा आणतील आणि त्यांच्या मेंदूला सुन्न सुद्धा करतील. अशाच प्रकारचा सामना हा या 2 चेंडूमध्ये राहील. 4 चेंडू आणि 9ची गरज. या वेळेला उचलायचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी बॅक टू द बॉलर खेळले, स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आणि त्याच्यानंतर जर बघितलं गेलं तर आता इथनं फलंदाज होते बाद. 3 चेंडू आणि 9 धावसंख्या असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथनं दोन्ही टीमच्या घेऊन उरलं गेलंय.
कव्हरला हा फटका तुम्हाला पाहायला मिळतो. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करत असताना आउटफील्डच्या माध्यमातून हा चेंडू अडवला जातो आणि पाहता पाहता एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषे पार. या मॅच मध्ये अजूनही संजीवनी देण्याचं काम इथं नितीन रशालच्या बॅटमध्ये हा चौकार. एक बॉल तुम्ही निर्धाव बघितला गेला ज्या फटक्यामध्ये नक्कीच नितेश रसाल अपयशी झाले. नितेश रसालसाठी एवढंच म्हणेन की विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही आणि शांत बसायला आम्ही काही संत नाही. शांत राहिला एक बॉलवरती, त्याच्यानंतर आक्रमण केलं आणि आक्रमणामध्ये काय बघितलं गेलं तर एक चौकार बघितला गेला. परंतु अजूनही संघर्ष थांबलेला नाही मित्रांनो, कारण 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची अद्यापर्यंत आवश्यकता आहे. कालच्या दिवसामध्ये नक्कीच एका गोष्टीचा मी उल्लेख केला होता की मित्रांनो संघर्ष तोपर्यंत सोडू नका, हार तोपर्यंत मानू नका जोपर्यंत तुमच्या फोटोला हार लागत नाही. आता इथनं हार पत्करावी हे मुलीच आवडणारं नाहीये. टीम गजानन प्रतिष्ठान याला आणि जीत मंजूर आहे त्या ठिकाणी परी 11ला. परी 11 की गजानन प्रतिष्ठान येणाऱ्या दरम्यान 2 चेंडू सांगून जातील, कारण 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची कंपल्सरी इथनं गरज असेल. कट रचली जातात, प्लॅनिंग केली जाते की या 2 धावसंख्या 5 धावसंख्या थांबवावे कसा. आणि या गोष्टीसाठी मेन प्रवृत्त होण्यासाठी नितेश रसाल आता सज्ज झालाय की मला या 5 धावसंख्या बनवायच्या आहेत. आय कॅन डू इट, मी हे करू शकतो आणि ते करावं लागेल, कारण त्यांची टीम आता अशा क्रुशियल मोमेंटला उभी आहे की आता ठोकला तर जिंकला आणि हारला तर संपला. इथनं ठोकला तर नक्कीच मॅच जिंकेल आणि हारला तर घरचा रस्ता अगदी जड पावलाने त्यांना प्रवास करावा लागेल. 2 चेंडू 5ची गरज आणि ऑन साईडला उचलायचा होता. बॅटची लिडिंग घ्यायची आणि नशिबाची साथ इथनं मिळत असताना आउटफील्ड इथनं थोडीशी करा. 2 धावसंख्या तर कंप्लीट झाल्यात, 3ऱ्या धावसंख्येसाठी परत येईल का, 3 धावसंख्या कंप्लीट होतील का हा प्रश्नचिन्ह. आणि 3री धाव घेता वेळेला फलंदाज होते बाद. इथनं चुकी यातनं करताना पाहायला मिळतोय. नितेश रसालच्या बॅटमध्ये एक चौकार आपण बघितला होता, पण तो एक चुकी नवीन बॅट्समन मध्ये जे इंटर होईल त्या ठिकाणी 1 चेंडू आणि कंपल्सरी इथनं 3 धावसंख्येची गरज. 3 धावसंख्येची गरज. जेव्हा फलंदाज सेट झालेला असतो ना मैदानावरती, तेव्हा त्याच्या बॅटमधनं अनेक वेळा आपण मोठे फटके बघितलात. ही चुकी नितेश रसाळने का केली, कारण आउटफील्डच्या माध्यमातून त्यांनी बघितलं गेलं तर बॉल थांबला होता. नशिबाची साथ जरूर नितेश रसाळला होती, परंतु त्यांनी स्ट्राईक सोडायला हवी नव्हती, कारण त्याची बॅटमध्ये एक चौकार आला होता. त्याच्यानंतर थोडीशी चुकी नक्कीच आपण बघितला गेला. आणि त्याच्यानंतर जर बघितलं गेलं तर आता कंपल्सरी काय राहिले तर 1 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावा बनवाव्याच लागतील. काय सामना मैदानाच्या आतमध्ये जे बसलेले प्रेक्षक वर्ग होते नक्कीच ते उभे आता राहिल्यात. आमचे ऑपरेटर सुद्धा उभे राहिल्यात, कारण बुद्धीला सुन्न करणारा हा सामना, अंकाचे शहारे आणणारा हा सामना. आणि मी मगाशीच म्हटलं होतं की आय डोंट नो हु इज विन दिस मॅच, पण आय डेफिनेटली शो दिस मॅच इज व्हेरी हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये एकही आपण हॅट्रिक बघितली गेली नाही, परंतु आज सुपर संडेच्या दिवशी 2 मात्र विकेट हॅट्रिक बघितल्या गेल्या. परंतु आजच्या या मॅचमध्ये एक विक्रम प्रस्थापित होईल का प्रताप पाटील मैदानाच्या आतमध्ये. आणि बघितलं गेलं तर सुमित राणे आता त्याच्यासाठी सज्ज होत आहे. त्याला 3 धावसंख्या रोखायच्या आहेत आणि प्रताप पाटीलला या 3 धावसंख्या इथनं चेस करायच्या आहेत. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडासा सीमारेषे लगत आता सरकवला जातोय. वाईट बघितलं गेलं तर डीपमध्ये 5 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषे लगत ते संरक्षण करत असताना. आणि आता लक्ष्य असेल बारकाने एक बॉलवरती 1 बॉल 3 धावसंख्येची गरज. जेव्हा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार होईल तेव्हा टाळ्यांचा तर नक्कीच कारकाड व्हायला हवा. 1 चेंडू आणि 3ची गरज. रिवर्स शास्त्र बाहेर काढला आणि घडतंय कार चुकीच्या प्रकारे शॉटचं सिलेक्शन. ओव्हर पिच बॉल होते, त्याचा फायदा उचलू शकले नाही आणि अखेरकार सृष्टीचा श्वास इथं सोडला गेला परी 11ने. आणि परी 11 थेट बघितलं गेलं तर हर्ष 11 या संघासाठी गेले आणि हार्ड लक टीम गजानन प्रतिष्ठान.